कंधाणे तालुका बागलाण येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा जल्लोष पाहायला मिळाला। केदार तानाजी बिरारी कला व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित शुभम चषक 2025 तालुकास्तरीय कबड्डी व खो खो स्पर्धा उत्साहात पार पडल्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष गणेश वाघ होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला। खेळाडूंना सांघिक खेळ भावनेची शपथ देण्यात आली। या स्पर्धेत 17 व 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या कबड्डी व खो खो स्पर्धा घेण्यात आल्या। तालुक्यातील तब्बल 28 संघांनी सहभाग नोंदवत स्पर्धांना रंगत आणली। 17 वर्षांखालील मुलींच्या खो खोमध्ये प्रथम क्रमांक जवाहरलाल नेहरू विद्यालय पाटणे, तर द्वितीय क्रमांक ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल दरहाणे, तर तृतीय केटी बिरारी विद्यालय कंधाणे यांनी मिळविला। 17 वर्षांखालील मुलांच्या कबड्डीत प्रथम शासकीय आश्रमशाळा दहिंदुले, तर द्वितीय सिद्धी इंग्लिश मीडियम स्कूल करंजाड, तर तृतीय GYP माध्यमिक विद्यालय जळगाव निंबायती यांनी मिळविला। 19 वर्षांखालील मुलांच्या कबड्डीत प्रथम SPH नामपूर, द्वितीय शासकीय आश्रमशाळा दहिंदुले, तर तृतीय केटी बिरारी विद्यालय कंधाणे यांनी मिळविला। विजेत्या संघांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत, हाली सर, मिसर सर, वैशाली वाघ, बाळासाहेब बिरारी, शशिकांत बिरारी, गंगाधर चव्हाण, भाऊसाहेब निकम, विनय सोनवणे, प्रशांत सोनवणे, बागुल सर, बिरारी सर, प्राचार्य पवन काकुळते, शशिकांत सूर्यवंशी यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। प्राचार्य, प्राध्यापक व स्वयंसेवकांच्या विशेष परिश्रमामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली। तालुक्यातील खेळाडूंना व्यासपीठ देणाऱ्या या क्रीडा स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला नवी दिशा मिळाली। प्रखर न्यूजसाठी भगवान पवारसह भैयासाहेब माळी, सटाणा।